तर हॅलो गाईज, जय शिवराय. तर सर्वांचं नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे. माझं नाव आहे केतन राडे. तर तुम्ही बघता ड्रॅको मोटो ब्लॉग. तर फायनली आपण आता एक छोट्याशा राईडसाठी निघणार आहे. तर पहिला तर आपण आपले ग्लव्स घालूया जरा पहिला. तर आज असं म्हणजे नॉर्मल असा मूड झालेला, जर असा क्लायमेट पण खूप छान छान असं एकदम क्लायमेट पण खूप छान होता आता. तर फायनली माझा भाचा पण माझ्यासोबत आहे. तर मी भाच्याला बोललो, हा माझा भाचा आहे तर इकडे उभा. तर ह्याला बोललो की जरा त्याला फिरायचं होतं गाडीवरून, आपल्या केटीएम बाईकची जरा राईड पाहिजे होती. तर फायनली त्याला बोललो चला जाऊया आपण पण, छोटीशी आपला एक मोठो ब्लॉग पण होऊन जाईल. तर आता बघूया कुठे काय प्लॅन बनतोय, कसला प्लॅन बनतोय ते. तर आता तर आपण आपल्या घराच्या इकडनं तर निघालेलो आहे. तर गाईज क्लायमेट पण आता खूप चांगलं आहे, कारण आता जास्त करून तर पावसाचा सीझन आहे. तर कधीही पाऊस पडू शकतो आपल्या इकडे. तर बोलो जस्ट मी आता जॉबवरूनच आलेलो. तर मला माझ्या भाच्याने सांगितलं की जरा दादा मला मामा की जरा मला कुठेतरी फिरवून घेऊन ये. तर बोलं चल जाऊया जरा, म्हणजे आमच्या इकडे विलेपार्ले वेस्टला जुहू चौपाटी आहे. तर अशी तर जुहू चौपाटी तर सगळ्यांनाच माहिती आहे, आणि मुंबईमध्ये तर बेस्ट म्हणजे जास्त टुरिस्ट प्लेस पण बोलू शकतो त्याला. आणि संध्याकाळच्या टायमाला तर त्या साईडला खूपच गर्दी असते जुहू साईडला. तर मी बोलो चला जाऊया, काही नाही असं थोडं आपण तर एन्जॉय तर खूप टाइम केली, आता लहान पोरा पण एन्जॉय करू दे. आणि तो पण खूप लांबून आलेला. तर बोलत चला आपल्या एवढं आपल्या बाजूला जुहू चौपाटी असेल आणि आपण जाणार नाही असं कधी होणार नाही. तर फायनली आता आपण जाणार तर आहे जुहू चौपाटीलाच. तसं तर मी मध्येही एकदा ब्लॉग बनवलेला जुहू चौपाटीचा. फक्त त्या साईडला आता जास्त करून तर काय, आता मला तर वाटत नाही की पार्किंग आपल्याला भेटेल जुहू साईडला. तर आपल्याला आपण दर टायमाला ज्या ठिकाणी आपण पार्किंग करतो तिकडे आपल्याला पार्किंग तर मिळाली पाहिजे. आता तर आपण आपल्या ईस्ट वेस्टच्या ब्रिजच्या इकडे तर आलेलो आहे. या साईडला तर फक्त आता नॉर्मल, कारण जास्त करून या साईडला संध्याकाळच्या टायमाला तरी नाकाबंदी असते. आणि आपण पण आता निघालो आहे संध्याकाळच्या टायमाला. तर आता एवढी तर ट्रॅफिक तर दिसत नाही, फक्त त्या साईडच्या जुहूवाल्या रोडवरती ट्रॅफिक नाही भेटली पाहिजे. क्यूट असा रिएक्शन पण भेटते आपल्याला इकडे. आता हे 4 व्हीलर वाल्यांचं पण काय असं काय माहित नाही, मध्येच अचानक मध्ये थांबतील कधी.
आपण दुसरा कॅमेरा लावला पाहिजे होता. मला असं वाटतंय की जरा पाठचे थोडे जरा माझ्या भाच्याचे रिएक्शन पण भेटले असते काय येतात ते. है कि अपन हीच भगवान है. येणाऱ्या जाणाऱ्या माणसांचे तर रिएक्शन तर खूप छान भेटतात. तर तसे तर आहेच. आपल्याला इकडनं जू साठी जायला इकडनं राईट मारून जायचं आहे. आठवड्यावर पासून मला माझ्या पाठी लागलेला की आपण मामा फिरायला जाऊया. तर आज किती दिवसानंतर आज मला टाइम भेटलाय की याला फिरायला घेऊन यायला. ओ शिट, फटली गाडी. समझ रहे हो, समझ रहे हो, समझ रहे हो ना. तर गाइस रिएक्शन चेक करू शकतात. करून पब्लिक सकाळी तर जॉगिंग विगिंगसाठी तर येतात जूला. संध्याकाळच्या टायमाला पण येत असतील. तर आता एवढा तर मला वाटत नाही की एवढा क्राऊड असेल आता जूला. आपल्या इकडे आलेला आहे आपला जूचा फेवरेट टर्न. थोडी लीन तर पाहिजेत ना आपल्यासाठी. तर फायनली आपण गाय चौपाटीच्या इथे पोहोचलेलो आहे. तर समोर तुम्ही व्ह्यू पाहू शकतात. हा आपला विलेपार्लेचा जू आहे. तर आता आतमध्ये पार्किंग विर्किंगचा काय प्रॉब्लेम आहे काय माहित नाही. तर आपण गाडी तर आता इकडे जरा पार्क करूया पहिला. तर गाइस फायनली तुम्ही समोरचा व्ह्यू चेक करू शकतात. आणि हे आपण आलेलो आहे संध्याकाळच्या टायमाला. आता तर मिनिमम वाजले असतील आता संध्याकाळचे 7 तरी. तर हा व्ह्यू चेक करू शकता इकडचा जूचा आता. आणि हा फायनली हा माझा भाचा विहान आपल्याबरोबर आलेला. ह्याला फिरवायला आपण आलेलो इकडे जूला. फायनली गाईज आता आम्ही तर जूला इकडे आलेलो आहे. तर बघू शकता इकडचा आमच्या पाठचा व्ह्यू कसा आहे ते. तर एवढं तर आता संध्याकाळच्या टायमाला तर क्राऊड थोडा तर नॉर्मल कमीच आहे. तुम्हाला बॅक साईड तर दाखवतो आमच्या पूर्ण क्राऊड पूर्ण भरलेला असा. तर फायनली इथे तर थोडासा असा जरा
फिलिंग पण खूप म्हणजे बघायला गेलं तर आम्ही नॉर्मल तरी असं वाटतंय की जरा शांत ठिकाणी आलेलो आहे. तर पाण्यात जायला का ना, पाण्यात जायला आमची म्हणजे आम्ही जीन्स पण पूर्ण भिजेल आणि मी तर शूज घालून आलो तर पाण्यात तर जाऊ नाही शकत. तर ह्याला जायचं असेल तर जाऊ शकतो, असा काय प्रॉब्लेम नाही. तर फायनली बघूया आता इकडे कुठे फिरायला थोडी मजा करायला मिळते का, तशी आम्ही तर एन्जॉय करू तशी नॉर्मल तरी. कारण मी नेक्स्ट गेल्या टायमाला आलेलो तेव्हा तेवढी मजा करायला भेटली नव्हती. तर आता आपल्यासोबत तर विहान आहे, तर आता विहान किती मजा करणार आहे ते बघूया. पण पहिला कॅमेऱ्यासमोर बोलायला मला पण थोडा विचित्र वाटायचं, पण आता फायनली मला सवय झाली आहे तर मला एवढं वाटत नाही की मी कॅमेऱ्यासमोर बोलू शकतो. एवढा मला तर नॉर्मल कॉन्फिडन्स आलेला आहे. तर फायनली तुम्ही व्ह्यू तर चेक करू शकतात. तर मला तर मी आता पाण्याच्या आतमध्ये तर आम्ही जाणार नाही. ह्याला पण विचारलं मी आता पाण्याच्या आतमध्ये जातो आहे की नाही ते, पण आपण नाहीच बोलतो आता पाण्याच्या आतमध्ये जायला. तर बोलतो परत कपडे नाही आणलेत त्यांनी. तर कपडे घालतो नाही. अरे मग जातो नको मग. हां तरी कपडे आणणार आहे पण त्याचं मन नाही होतं जायचं. तर गाईज फायनली आता क्लायमेट पण पूर्ण चेंज झालेला आहे इकडचा. तुम्हाला पाठचा व्ह्यू चेक करू शकता, पूर्ण असा ब्लॅकआउट झालेला आहे नॉर्मल तरी. तर आता फायनली आता आम्ही बघूया आता कुठे इकडे फिरायला तर जास्त जागा तर नाही आहे. बीचवरती एवढं फिरायच्या आता ह्याला आतमध्ये येलो जायला तर हा आतमध्ये पण जात नाही. तर आता काय करणार, आता तर नॉर्मल आपण जास्त इकडे व्ह्यू साईडला तर थोडं पुढे असं 1-2 ठिकाणी आहे आपल्याला जायला. तर आपण आता फायनली तिकडे जाऊया जरा, थोडी आपली राईड पण होऊन जाईल. आणि ह्याला जरा बघूया आता, ह्याला गाडी पण थोडी चालवायला जायचं असा प्लॅनिंग चालू होता माझा, पण फक्त पोलीस नसले पाहिजे तिकडे. बघूया आता सतत पुढे तर बसव आणि जरा ॲक्सी नॉर्मल दिला तरी खूप आहे आपल्यासाठी. तर फायनली आता इकडनं जूवरून तरी आपण निघतो आहे. आता सर आता आपण आपल्या गाडीवरच भेटू. तर फायनली गाईज आता आपलं तर जूवरून तर आपण आलेलो आहे. तर आता आपण आपल्या भाच्याला विचारूया त्याला कसं वाटलेलं आहे एवढी राईड करून. तर फायनली तो आता तुम्हाला सांगेल कसं वाटतं राईडला. मला खूप चांगलं वाटलं की माझ्या मामाने मला पहिल्यांदा मी आलोय माझ्या मामाबरोबर. माझ्या मम्माने कधीच नाही बसवलं. आणि तुला बाईक राईड करून कसं वाटलं आज? बाईकवरती किती एन्जॉय केली? मस्त एकदम मागे बसून एकदम रिअल बाईक. आणि तू माझ्या यूट्यूब फॅमिलीला काही सांगू इच्छितो का? तुला माझ्या यूट्यूब फॅमिलीला काही सांगायचं असेल तर तू सांगू शकतो तर. हां, आणि माझ्या मामाच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि जास्त करून शेअर करा आणि कमेंट पण करा. थँक्यू सो मच. फायनली गाईज आपण इकडे आता नॉर्मल तर आता आपल्या घराच्या इकडे तर पोचलेलो तर आहे. तर आपला ब्लॉग आपण इकडेच एंड करणार आहे. तर फायनली आजची राईड तर खूप छान झाली आणि माझ्या भाच्याला पण फिरायला खूप आवडलं. तर फायनली आजची व्हिडिओ आपण इकडेच एंड करतो आहे. तर सगळ्यांनी चॅनलला लाईक आणि शेअर करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.